4 वर्ड सेंटेन्सेस. म्हणजे या 4 वर्ड्स पासून अनेक वाक्य आपण कशी तयार करू शकतो हे पाहणार आहोत. पहा या ठिकाणी देअर, धिस, दॅट, इट. नंतर या ठिकाणी टू बीचे वर्ड इज, इज नॉट, विल बी, विल नॉट बी हे ठेवलेले. नंतर या ठिकाणी माय, आवर, युअर, हिज और हर. नंतर त्या बुक, होम, पेन, बॅग. तर या 16 कार्ड्स पासून आपण जवळपास 256 च्या वर वाक्य सहजरित्या तयार करू शकतो. मग हे कसे तयार करायचे पाहता. देअर इज माय बुक, देअर इज माय होम, देअर इज माय पेन, देअर इज माय बॅग. पहा आता याच वाक्यापासून काय केले आपण 4 वाक्य तयार केले. अशाच प्रकारे देअर इज आवर बुक, देअर इज आवर होम, देअर इज आवर पेन, देअर इज आवर बॅग. नंतर अजून किती झाले वाक्य 4 आणि 4 8. नंतर देअर इज युअर बुक, देअर इज युअर होम, देअर इज युअर पेन, देअर इज युअर बॅग. झाले किती झाले 12 वाक्य. नंतर पहा देअर इज हिज और हर बुक, देअर इज हिज होम, देअर इज हिज पेन, देअर इज हिज बॅग. म्हणजे पहा आपण देअर इज घेऊन या 4 वाक्यापासून किती बनवले वाक्य 16. मग अशाच प्रकारे देअर इज नॉट माय बुक, देअर इज नॉट माय होम. तर अशा प्रकारे आपण अनेक हे शब्द घेऊन प्रत्येक वाक्यासोबत विल सोबत, विल नॉट सोबत, परत आपले जे व्हर्ब्स जे आहेत, ऑब्जेक्ट्स जे आहेत, प्रत्येक ठिकाणी ऑब्जेक्ट्स वेगवेगळे वापरून आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामुळे आपले इंग्लिश स्पीकिंग देखील चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होते.